नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। अंदर सब कुछ माफ है ही पोस्ट आहे शशिकांत पांडुरंग गित्ते यांची। ही पोस्ट जशी बोलकी आहे तशाच त्या पोस्टवरील प्रतिक्रिया देखील बोलक्या आहे। सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास, कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे हैं, अशी एक प्रतिक्रिया आहे। दुसरी प्रतिक्रिया बाप तो बाप रहेगा अशी आहे, तर वाघाचा दरारा कायम अशाही काही कमेंट्स आहेत। जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्यानंतर हे आहे बाहेरचं वातावरण। आता आत काय झालं ते सांगतो। आत आहे एकाच बराकमध्ये महादेव गित्ते आणि अक्षय आठवले। त्याच बराकमध्ये संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सुद्धा बीडच्या जेलमध्ये आहेत। बीडच्या जेलमध्ये या दोघांना एकत्रित ठेवू नये अशी मागणी यापूर्वीच झालेली होती, परंतु तुरुंग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, तर आरोपी विष्णू चाटे हा लातूरच्या तुरुंगामध्ये आहे। आता ज्यांनी कराडला मारलं, सुदर्शन घुलेला मारलं असं सांगितलं जातंय। कसं मारलं, किती मारलं, नेमकं काय घडलं ते सांगण्यापूर्वी महादेव गित्ते कोण आहे आणि तो जेलमध्ये काय करतोय हे समजून घेऊया। जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मिक कराडने घेतली होती, आणि जोपर्यंत कराडचा खून करत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही असा निश्चय बबन गित्तेने केला होता, असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। आता महादेव गित्ते हा देखील परळीचाच राहणार आहे। बबन गित्ते यांच्या संपर्कातला तो आहे। महादेव गित्ते याला सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। एका वादामध्ये बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग केली। यामध्ये महादेव यांच्या पोटात गोळी लागली होती आणि याच हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा मृत्यू झाला। या प्रकरणी महादेव गित्ते यांनी इतर काही जणांसह वाल्मिक कराड विरोधातही तक्रार दाखल केली होती। महादेव गित्ते यांच्या घरावर एक गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आला होता, आणि हा गोळीबार वाल्मिक कराडने केला असल्याचा आरोप महादेव गित्ते यांनी केलेला होता, आणि त्याच रात्री बापू आंधळेची हत्या झाली। महादेव गित्ते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबन गित्ते यांचा कार्यकर्ता होता। हत्या झालेला बापू आंधळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता। एवढंच नाही तर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडनं खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा देखील त्यांना राग असावा, आणि याच रागातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारलं असावं। लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडनं केलेले आहेत आणि त्यामुळे त्याला झापड झुपड मारली असेल, असं मत सुरेश धस यांनी व्यक्त केलंय। आज नेमकं काय घडलं तर जेलमध्ये आता दोन टोळ्या झाल्याची माहिती आहे। एक टोळी वाल्मिक कराडची आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलंय त्यांची, असं वृत्त आहे। आज सकाळच्या 9 वाजल्याच्या सुमारास बीडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांना फोन करण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी बराकमधून बाहेर काढण्यात आलं होतं। त्यावेळी हा सगळा राडा घडला। झालेल्या राड्यामध्ये सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली, तर वाल्मिक कराड यालाही कानशिळात लगावण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। याच तुरुंगात असलेल्या महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। कराडला मारहाण करणारा महादेव गित्ते कोण आहे हे मी तुम्हाला नेमकीच सविस्तर सांगितलं। सकाळी नाश्त्याच्या वेळी गित्ते आणि आठवले हे दोघं कराडच्या अंगावर धावून गेले। त्यावेळी सुदर्शन घुले देखील तिथंच होता, तो मध्ये पडला, आणि त्यामुळे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण केली अशी माहिती आहे। आता जेल प्रशासनानं आपण हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी काहीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती, अपडेट आलेली नव्हती। जर अपडेट आली तर तुम्हाला सांगूच। त्यासाठी मराठी मंडळी या आपल्या चॅनलला भेट देत राहा, आमचे इतरही व्हिडिओ बघत राहा। या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आवडला असेल तर शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।